बघा तुरी काढताना पाणी घ्यायला आले मी. हा तांब्या घेतलेला आहे भरून. कांद्यावर पाणी आहे. बघा उन्हाळ्यामध्ये कसं आहे. पहा बोर, आता बोरांची धमाल भरपूर. गापडी 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 बोर आहेत नुसती. मस्त मज्जा. हे बघा किती पिकलेत बोर. असे छान लागतात गापळी गापळी. बिबट्यासाठी आतापासून जाळ केला का? हा, आतापासून मला लगेच संपून जाईल तो. सगळीकडे बिबट्या आलेत मित्रांनो. आमच्या इकडे लागलेत फटाकडे वाजायला. आपल्या तर सगळ्या बाजूला ज्वारी वगैरे आहे. काय नाही आपल्याला असं काय भीतीचं हे नाही आहे, पण असं वाटतं कधीतरी मनामध्ये येतं. ते बघा तो पावशी आला बघा, अजून उडून गेला. हे बघा हे आमची लेकरं. करा खड्डे, त्या खड्ड्यात उकर, खड्ड्यात. हा आता मी आंघोळ करते, पाणी गरम झाले. आलो आपण तुरी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई. आपण तुरी काढायला गेलतो, तुरी काढून आलोत, झाडून वगैरे काढलं बाहेरचं. आता आंघोळ आले, पटापट सगळं आवरलं. आज आपल्याला काय गाडी बसल्यामुळे आपण 1 तासात घरी आलो. आणि आता तुरी काढून आलोत आपण. एक वाजता गेलतो रानात, 5ला तिथून घरी. 5 तास काढल्या तर उद्या होईल. काय करता? कुठं चालल्या? शेळ्या आणायला का? हा, चांगला तुमचा टाइमपास आहे शेळ्याचा. कुठं नाही, तुरी काढायला गेलतो. तुरी काढल्या ना, तिकडच्या तुरी मोडल्या झाल्या, निम्या थोड्या राहिल्यात. हा, शेंडे शेंडे खुडून घेतले, आलेत काढायला. आणि ती तुमच्या आहेत का तिथं तुरी? तुमच्या तुरी आहेत का तिथं? ती काहीतरी पाणी द्यायला लागलं, वाळली. मका आहे का ती? गहू, हरभरा, मक्का. हा हा हा, बरोबर. एवढं वर्ष त्रास होईल गाळ भरल्यामुळं. गहू लागतो जास्त खायला. हरभऱ्याला काय पाहिली 2 पहिल्या डाळ घेतली तर होती विकत. गहू लागतो ना, मुलांना द्यायला लागतो. चला, खाऊन पिऊन अगदी बसले राखण करायला. सगळेच खाऊन पिऊन बसल्या, सगळेच बसल्या. हे बघा, हा शाहरुख खान पण एकदम शांत झालेला आहे. आणि तो दुसरा कुठे गेला? तो डांबरीस कुठे गेला? थांबा, त्याला बघते मी. तो बेडरूम मध्ये असेल का? टायगर कुठे गेला काय माहिती. हे बघा, हे सगळं फुटायला लागलं. आपल्या ह्याचं पण काम करायचंय आता. ह्याच्याबरोबरच काम करायचं. ह्याचं सिमेंट राहील त्याच्यामध्ये. टायगर, टायगर, किती लवकर आवरायचं बघते, पण काही लवकर आवरायला होत नाही. 11 वाजले मित्रांनो. 11 वाजले नाही, पण आता वाजणारच आहेत. आणि आता आजचे दिवस येणार होत्या महिला, तर त्यांच्याकडे असं कोणाचं तरी दुःखात निधन झालं. सुखादुःखाला काही बोलू शकत नाही. ह्याचं काही वेळ ठरलेली नसते, कधी काय होईल.
मग त्या म्हणाल्या की काय आता करावं मीराताई आजच्या दिवस. म्हटलं राहून द्या, काय हरकत नाही आहे. म्हटलं उद्या या. आपल्याला जेवढं होईल तेवढं आपल्याला आज करायचं आहे. कधीच वर्करांची म्हणजे असं वाट बघत नाही आहे मी. जेव्हा आपलं सुरू करायचं ना करायचं, येतील तेव्हा येतील, नाही तर मग काय करायचं. मग पुन्हा आपण असं नर्वस होतो. म्हणून वाट नाही बघायची, आपण त्यांना सांगायचं समोरच्यांना की बाबा असं असं आहे, तुम्ही या, कधी येत आहे. मग ते म्हणतात हां उद्या येतो. मग ठीक आहे उद्या. मग फोन केला की अरे नाही आता असं तसं काय अडचणी असल्या. जोपर्यंत शेतामध्ये जागेवर ऑन द स्पॉट येत नाही तोपर्यंत वर्करांची गॅरंटी नाही. म्हणूनसाठी आपलं कामाला लागायचं. किती छान वाटते, काय सुख आहे, काय गोडी आहे उन्हाची सकाळच्या. आता बघा जायचं आपल्याला. आता हे आपली बाळं इथे आता 11:15 वाजले. 5ला यायचं. 5 वाजता आपण घरी यायचं. तर 11 वाजता जाता 11:30 वाजतील लागता आणि 5ला घरी यायचं. ते तसली काय बोली नाही बसायचं ठेपा घ्यायचा. ते म्हटलं त्यांना म्हणते मी तुमचं तुम्ही घ्या, आपल्याला फक्त तहान लागली की पाणी प्यायचं आणि उपाशी राहू नये रानामध्ये. म्हणून तिकडे जाऊन थोडंसं जेवायचं. मला असं वाटतं हे लांब आहे आपलं, हे कधी होईल, हे व्हायला पाहिजे. मी ह्या प्रयत्नामध्ये असते. आता हे काम जर आपलं रद्द केलं आहे, त्याला म्हटलं जरा थांब 1-2 दिवस, ते लांबणीचं होऊ दे. आता उद्या ऊन द्यायचं. उद्या कुठला वार आहे? रविवार. मग आपल्याला सोमवारी त्या तुरी करायच्या. उद्या इकडं तर एका दिवसात होऊन जाईल. त्या दोघी आम्ही दोघं थोडंच राहिले आपलं, अर्धच 1च दिवसाचं आहे. मग झालं आपलं. आता मग हे एवढं झालं की कामाला विसावा. ते आपली डायरेक्ट मग गहू काढ, ज्वारी काढ, हे असले काम आल्यावर. पण त्यांनी पण आपल्याला बोलवलं ना, आपण हातातनं काम सोडून टाकायचे. ते 2 व्यक्ती आहेत ना आपल्या, खूप कामी आलेत ह्या वर्षी. आपल्याला खूप त्यांनी मदत केली आणि त्यांच्या मदतीमुळेच आपली एवढी सगळी कामं झाली. आपणही त्यांनी त्यांच्या मदतीला धावून जातो. आपण आपल्या इमानदारीवर ते आपल्याशी जोडलेले आहेत आणि टिकूनही आहेत. चला तर मित्रांनो, आता मी घाईत आहे. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ करता. बाबू इकडे ये बाबू ये, चल उन्हाला ये सोने ये. ओ बाबू वरती बघ. घरातच बस हां बाबू. नाही तर तू घरातच असतो, तू कुठं जात नाही. इथंच बाबू थांबा. आता इकडे बघ, बाय बोल. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. मी इथं सांगते पुन्हा रजा होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.